हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो तुम्ही विचार केला असेल कालची इन्स्टा स्टोरी बघून की आता काय परत. तर आज आहे श्रावणातला पहिला गुरुवार आणि त्या निमित्ताने आमच्या घरी आहे सत्यनारायणाची पूजा, छोटीशी पूजा. जास्त कोणाला इन्व्हाइट नाही केलंय, घरच्या घरी. इनफॅक्ट खूप लास्ट मुमेंटला प्लॅनिंग झाली. सकाळपासून एवढं बिझी दोघांचं सुद्धा. मी ऍक्च्युली सकाळी 8 वाजता मुंबईला गेलेलो आणि मला फोन करून सांगितले की अरे पूजा आहे संध्याकाळी 5:30 वाजता. माझं सुद्धा आज फुल डे. ही ऑफिस मध्ये होतं, हिची हिअरिंग पण होती. हिअरिंग होतं, ऑनलाईन हिअरिंग होतं, प्लस काय बोलतात कोर्टमध्ये सुद्धा होतं. फुल बिझी डे होता. आता कुठेतरी एवढं सगळं झटपट एवढा फास्ट केलं. मी आज या दोघींना मांडलं, तिघींना मांडलं, आई, चेतना आणि आम्हाला हेल्प करायला ऍज युजल सगळे जण होते. मामांकडचे होते, प्लस मोठी आई, बहिणी सगळे जण होते. मी येईपर्यंत ऑलमोस्ट त्यांचा जेवण झालेलं, मामी वगैरे पुरणपोळ्या करत होते. अभिनेत्री हे सगळं मिस केलं. नाही दाखवलं मी पुरणपोळ्या. मी सगळं तर सगळ्यांनी हेल्प केली. सगळे एकत्र येऊन मी येईपर्यंत ऑलमोस्ट झालेलं. नंतर मग पूजेची तयारी चालू केली आणि जस्ट रेडी झालो आणि आई पप्पा पूजेला बसले. आता जस्ट ब्लॉग स्टार्ट केला आहे. हो, आणि तुम्हाला आता आमच्या घरात आता खूप लोक म्हणजे सगळे काका काकी सगळे आलेले, एकदम क्लोज रिलेटिव्ह जे आहेत त्यांनाच इन्व्हाइट केलेले आहे. बिकॉज अचानक झालंय आणि घरातच पूजा आहे त्यामुळे. सो ठीक आहे. अशा श्रावणात मी तुम्हाला जसं लास्ट टाइम सांगितलेलं की श्रावणात खूप सारे आमचे असे फेस्टिवल होणार आहेत. सो तुम्हाला ते बघायला मिळतील आणि छान छान आमच्या दोघांचे ड्रेसअप तुम्हाला बघायला मिळतील. आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की हे जे आम्ही घातले कपडे ते कधी घातलेले. आणि यावेळेस आम्हाला काही वेगळं असं करता आलं नाही, कारण जसं बोलते लास्ट मुमेंट प्लॅनिंग आणि त्यामुळे काहीच करता आलं नाही. एनिवे, आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला आमच्या रील्स कशा, युट्यूब शॉर्ट्स कसे वाटतात आणि रील कसे वाटतात. जर तुम्हाला आवडले असतील तशी कॉमेडी तर कमेंट सेक्शन मध्ये कॉमेडी म्हणून असं एक हे टाका, कॉमेडी शॉर्ट किंवा कॉमेडी असं काही एक कॅप्शन कमेंट टाका. आम्ही ते नक्कीच तुमच्यापर्यंत अजून काय काय कॉमेडी आणायला प्रयत्न करू. सो तोपर्यंत चला, आमची सत्यनारायणची पूजा, आई आणि पप्पा बसलेले आहेत पूजेला. मी तुम्हाला दाखवतो कसं काम. आणि आमची चिल्लर पार्टी बघा, ही बघा. बिचाऱ्या त्या पण स्कूल मधून आलेल्या आहेत. सो दॅट आता त्यांचं कोविड सगळं संपलेलं आहे ना. असं वाटतं शाळेत बरं वाटतं. नाही बोलते, तिला तर काय शाळाच नको. सो ही जी प्लेस आहे तुम्ही बघत असाल, ही तुम्हाला चेतनाच्या इंस्टाग्रामवर रील काढताना दिसत असेल. हा चेतनाचा मिरर आहे आणि तिथून ती रील काढत असते. सो चला आमच्या बरोबर. सुमधुर हासे भाव तसे वाहो सुरातून ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो. पुन्हा मग परत कुणी बनवला मामीने बनवला. सो आमच्या घरी पूजा आहेत आणि आम्ही महाराजांची पण पूजा करतो. तुम्ही बघितलं असेल गुढीपाडव्याच्या दिवशी पण मी महाराजांची पूजा केली. जेव्हा जेव्हा काय सण येतात
तर मी आवर्जून महाराजांना पण तिथे घेतो आणि त्यांची पूजा करतो, कारण की आमच्यासाठी ते देवापेक्षा काही कमी नाही आहे. तो गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गौला तारा तिमीर हरा करता शिवाची राजा. यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभूव. संकीर्णनागाश्वपति नरणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षरे अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. यशस्करं बलवन्तं. येतोय ना, हळदी कुंकू लावेल. अगरबत्ती लांब करा तुम्हाला भांडायला आणि हळदी कुंकू लावले. वक्षस्थले कौसुभं नासागरे वरमक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते. गोपालचूडामणि केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. कामण सोडून द्या. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. तुमच्या तरी त्यांच्या डाव्या हाताला बांधा झाला. यजमानस्य पत्नी वाहकरी सूत्रं वधुहा सौख्य धनागमम् आयुष्य आरोग्य रक्षणार्थे कंकणार्थे शुभम. वासुदेवताभ्य नमः. माता पितृभ्य नमः. उमा महेश्वराभ्य नमः. लक्ष्मी नारायणाभ्य नमः. शशिपुरंदराभ्य नमः. कालकामराम परशुरामेभ्य नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अभिघ्नमस्तु. सुमुखशकरन्दशकपिलोगजगणकः लंबोदरश विकुटविघ्ननाशोगणानुपातुम्रिकेतगणाध्यक्ष भारचन्द्रोगजानना. ओ महापुरुषेश विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणोपयोगिते परादे विष्णुपदे श्री श्वेतवराहकल्पे वैवस्वतमनसरे कलियुगे कलि प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जाम्बुके दण्डकारणे दिशभूतावर दक्षिणतीरे कृष्णावेण्या उत्तरेतीरे श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम् अस्माकं सकुटुम्बानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकलपीडा परिहारार्थ सकल मनोरथ. महागणपते नमो नमः. हाताळून ताटामध्ये 2 वेळा पाणी सोडा. धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी. नैवेद्यार्थे 1 पळी हातामध्ये पाणी घ्यायचं. समोर गुळ खोबरं ठेवलं, त्याचा नैवेद्य दाखवायचा. गुळोपार नैवेद्यं निवेदयामि पुनः ततो विषनिवेदकरामस्ताशनांच न्यामी तस्माद् विराज. परिदे परिशिष्टामि नैवेद्यार्थे दाखवते ना, त्यांनी दाखवलं. अन्नशोषका नैवेद्यं निवेदयामि प्राणायाममध्ये रुपये पुनर्नैवेद्यार्थे प्राणायामसहितं नमामि. सुखकर्ता चंदनाची उठी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा शोभा सरसुंड
संपत्ती पावावे निर्माली रक्षावे सुरवंदना जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती जन्मात्रे मन कामना पूर्ती जय देव ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळ प्रेणती ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा हेतुया निर्मळा हे जोजुळा स्वामी शंकरा आरती ओ वाळू पावर्ती ओ वाळू तुळजापूर गौरा जय देव जय संतूर गोरा बोरा नैली दिशारा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा इतकीचे उदळण श्रीकंठ मेळा ऐसा शंकर शोभे बरमाळा बेळा जय देव आरती ओ वाळू पावर्ती ओ वाळू तुळजापूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पण केले त्यामध्ये अवचित हळहळ सापडले हेतू अशुपन काशान केले तीनकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव शंकरा आरती ओ वाळू पावर्ती ओ वाळू वैष्णवनाथ ती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्मावा स्थिती जय देव गाव हरी पांडुरंगा रत्नाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव साडी कार्तिकी भक्त जनयती व साधू संयती चंद्रभागेमध्ये सोडून येत होती हे रामात राईच्या वल्लभा पावे जुलगा जय योगी समाधी ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अल्पिओ वाईता जय देव सवाय अभ्यंतरी तुझे करत अभाग्याची कैसी करेले मात पराई परतळी कैसा हेत कर्म मरणाच्या जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अल्पिओ वाईता जय देव दत्ता एव निया उभाचा भावेचा संग कर्मात केला प्रसन्न होण्या जन्म मरणाचा जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता सती हो वाळीता देव वाली महिना तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्याधरं तमेव सर्वं हाय करोणी यज्ञं समर्पयति नारायण हरि समर्पय आद्वं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदर वासुदेव श्रीराम माधव गोपिका वल्लभं रामचन्द्रं रामचन्द्र हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण देव तुकाराम पंढरीनाथ काय करायला लागतं? नाव घ्यायला लागतं मला आता एक्सपिरियन्स आला ना एकच वर्ष झालं ना लगेच हे ऐका एक जायजुईचा वेळ पसरला ना शिवाजीरावांबरोबर जन्मजन्मीची काय आता पप्पांची वेळ पप्पांची हा हे नको एकच आहे पप्पांचा पप्पांचा एकच आहे जेजुरीचा पण आज खूप दिवसांनी दोन मैत्रिणी भेटलेल्या आहेत तिकडे कसं मॅरिड लाईफ कशी तुझी बोल तरी पैसे नाही लागत आपल्या ब्लॉग मध्ये ए नानी नानी ती पळायला सो यावेळेस पण पूजा या भटजींनी केली आहे सो तुम्हाला कोणाला भटजींची गरज असेल इकडे मी नंबर टाकतोय त्यांना फोन करा तुम्ही जाल ना कुठे बोलवलं तरी जाऊ ना ते बघा फाल्गुनी बोलते 2-3 जणांनी विचारलेलं पण तुमचा नंबर नव्हता माझ्याकडे चालेल यावेळेसची पण पूजा खूप छान केली आहे तुम्ही बघितलीच असेल पूर्ण तर यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल तुम्ही यांना फोन करा आणि तुमच्या पूजेसाठी
आमच्या मोठ्या मामीला तुम्ही भेटले नसतील कधी. चांदोबासारखी फक्त प्रकटते कधी कधी. आता काय मामा भेटला तर आमची आठवण नाही. इसको पहचाना क्या? पहचाना क्या? अरे क्या है मेरे को पहचाना क्या? इसको पहचाना. दोघी मैत्रिणी भेटतात बाजूला उभी राहा ना. हा दोघी मैत्रिणी आहेत बेस्ट फ्रेंड. आणि वहिनी तुम्ही मध्ये येतात त्यांच्या. गजवदना तू सुख करता गजवदना तू दुख हरता गजवदना मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. सो यावर्षी आमच्या घरात तुम्ही त्या दिवशी क्वेश्चन विचारलं यावर्षी कोण आहे. यावर्षी आहे आमची चिमूताई. तिचा नंबर लागणार आहे आणि खूप मोठी धमाल असणार आहे कारण की शेवटची मुलगी शेवटचं लग्न असणार आहे मुलीच आमच्या इकडे. एवढे लग्न बघितले सगळे मुलांचे लग्न होते. आता चिमूच्या मुलीचं लग्न म्हणजे आमच्या घरी असणार आहे. खूप मजा येणार आहे. सो ते सुर सोमनानी भरली ओंजळ नित्यरती वावे चरणावर ताने बालक सुमधुर हासे भाव तसे वाहो सुरातून ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो. ओ काकू अरे साडी बदलायला गेले. सो वन ऑफ द आपले यूट्यूब फॅमिली आणि इंस्टाग्राम फॅमिली ओळखीचे पण आहेत ते ॲक्च्युली. पण त्यांनी आम्हाला हे गणपतीसाठी एक वस्त्र आणून दिलं आहे. खूप छान आहे. पैठणी साडीने बनवले ना त्याच्या बॉर्डरनी बनवले. त्याचे डिटेल्स आम्ही नक्कीच मेन्शन करू. सो तुम्हाला इंस्टाग्राम आय डी मी इकडे स्क्रीनवर टाकतोय आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेन. तो गणपतीसाठी खूप छान आहे. शेला समथिंग डिफरंट आहे आणि मस्त आहे. काहीतरी वेगळं बनवलंय म्हणजे प्रत्येक एक वेळी शेला येतो पण तो असं पैठणीच्या याच्यामध्ये नाही आहेत. मी तर नाही बघितलं अजून. तर मी त्यांचा सो असावाला शेला मी अजूनपर्यंत खूप कमी बघितला. 1-2 ठिकाणी बघितलेला पण हा आता डायरेक्ट आपल्या इकडेच म्हणजे तुम्हाला लोकल नवी मुंबईमध्ये कुठेही नवी मुंबईमध्ये डिलेवरी मिळेल ना. नवी मुंबईमध्ये डिलेवरी देतील. सो हे घरी बनवतात. घरी बनवतात. तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये पण त्यांचा इंस्टाग्राम आय डी देईल आणि स्क्रीनवर पण टाकतोय. तुम्ही त्यांना DM करा आणि आत्ताच गणपतीला अजून 10-15-20 दिवस बाकी आहेत तर त्याच्या आधी ऑर्डर करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कलर आणि डिझाईन चॉईस होईल. हां बरोबर. कलर सांगितलं तरी आम्ही बनवून देऊ शकतो. म्हणजे जर तुमचा धोतरचा कलर जरी सांगितला अच्छा. तरी मग आम्ही त्याच्यानुसार बनवून देऊ शकतो.
हां, म्हणजे आता सध्या गणपतीला ओरिजिनल धोतर घालायची जी पद्धत आली आहे त्याच्यावर जर मॅचिंग पाहिजे असेल ते पण ते बनवून देतील. पण त्यांना थोडासा वेळ द्या. तुम्ही ऐन टायमावर सांगितलं तर थोडंसं मुश्किल आहे. थोडा एक दिवसाचा जरी टाइम दिला तरी चालेल. एक दिवसाच्या टाइममध्ये आम्ही सांगू तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कोणतं पाहिजे आणि मग तुम्हाला मोतीवर किंवा कसं पाहिजे तसं पण देऊ खूप वेगवेगळे व्हरायटीज हां. असतो, त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच ते दिल्याबद्दल. आमच्या गणपतीकडून तुम्हाला थँक्यू. आणि इवन आमचं फ्लॉवर ज्वेलरीचं पण आहे, म्हणजे आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरीचं पण करतो. Promotion. आणि त्याच्यानंतर नऊवारी साडीचं पण आहे. नऊवारी साडी स्टिच करून मिळते. सो अच्छा, नऊवारी साडी पण स्टिच करते. सो ठीक आहे. तुम्ही सगळ्यासाठी त्यांना कॉन्टॅक्ट करा. आता एवढं सगळं मी परत मला नाही माहिती काय काय बोलतो. सो ठीक आहे. थँक्यू. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. जिथेन कोणी गेले तिथे मज जावे वाटते, जिथेन कोणी गेले तिथे मज जावे वाटते, जेन कोणी केले ते मज करावे वाटते, जेन कोणी केले ते मज करावे वाटते. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. चला, नमस्कार. भेटू मग गणपतीला भेटू. सेट. सो रात्रीचे वाजलेले आहेत 1:30. सगळं आवरावर झालंय आणि आम्ही हम 5 नाही हम 6 चेतना वाढली आता. सो आम्ही आता बसून आम्ही टाइमपास करत होतो, असंच सगळ्या इकडे तिकडच्या चर्चा करत होतो. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि काय किती लोक, म्हणजे हे सगळे फॅमिलीवाले होते, बाहेरचं कोणीच नव्हतं. फॅमिली म्हणजे काका, मावशी, मामी
काका काकी काकांची मुलं एवढेच सगळे होते, बाकी कोण नव्हतं. अचानकपणे हे सगळं ठरल्यामुळे कोणाला इन्व्हाइट नाही केलं आणि सांगितलं पण नाही. आणि चेतना इकडे ना जरा, साडीबद्दल विचारतील लोक तुला. तर चेतनाने जी साडी घातली आहे ती हंग्री शॉपर्सवर आहे. मी त्या आय डी मेन्शन केला इंस्टाग्रामचा आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक टाकली. आणि फाल्गुनीने जे गळ्यातलं हे घातलं ते पण हंग्री शॉपरचं आहे. कारण की खूप सारे मेसेज येतात फाल्गुनी ताईंनी. माझा हा मंगळसूत्र नाहीये, तो नाहीये, हा आमच्या लग्नशास्त्रातला आहे, शॉपर्सचा आहे. किती लोकांनी विचारलं असेल हा विकायलाय का. आणि चेतनाने पण जे गळ्यात घातलंय ते पण हंग्री शॉपरचे आहे. हे मी शेवटला ब्लॉगच्या शेवटला तुम्हाला याचा मी फोटो टाकेल. तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल हंग्री शॉपर, तुम्हाला इंस्टाग्रामवर आपलं चॅनल आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर मी त्याची लिंक पण टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही विचारू शकता, स्क्रीनशॉट घेऊन तिथे पाठवा की हे काही कितीला आहे काय मला माहीत नाही यांचा विषय. सो तोपर्यंत टाटा बाय बाय. खूप सारा प्रेम द्या ह्या ब्लॉगला जसे बाकीच्या ब्लॉगला दिलं. भेटूया.